नमस्कार 10वी-12वी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपलं यूट्यूब चॅनलवरती देखील स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती की बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता असते 10वी आणि 12वीच्या निकालाची. मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. ओरिजिनल न्यूज आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून तुम्ही 11वीला ॲडमिशन घेणार असाल तर 11वीची अपडेट या यूट्यूब चॅनलला, त्याचबरोबर डिप्लोमाला जरी घेणार असाल तरी आपल्या डिप्लोमाचं देखील चॅनल आहे. डिप्लोमाचं देखील क्लासेस आहेत. सगळं आपण या ठिकाणं फ्रीमध्ये सगळं प्रोव्हाईड करतो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि 12वी नंतर जर CET करणार आहात तर स्पेशल GMS CET चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. GMS CET 2.0 म्हणून चॅनल आहे. यामध्ये पूर्ण CETचं एक्सप्लेनेशन, काउन्सिलिंग फ्रीमध्ये केली जाते चॅनलवरती व्हिडिओ टाकून. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा SSC HSC 2026 10वी-12वी निकाल कधी लागणार, संभाव्य तारीख आली समोर. ठीक आहे, संभाव्य तारीख काय तर ही महत्त्वाचं असतं. पहा, तुम्हाला माहिती आहे SSC जो बोर्ड आहे त्या बोर्डचं जे म्हणजेच महाराष्ट्र SMS BS HSC किंवा SSC. ठीक आहे. तर हा बोर्ड जो आहे त्याचा निकाल जो दरवेळेस काय आहे 10वी-12वीचा जवळ लागत असतो. ठीक आहे. आता पहा कधी लागणार तर डायरेक्ट मी तारीख सांगून देतो. ठीक आहे. पहा 10 फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत 12वीची परीक्षा झाली. ठीक आहे, 18 मार्च रोजी आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 10वीची झाली. त्यानंतर आता 12वीचा निकाल जो आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे काय? तर पहा 1 ते 6 तारीख. ठीक आहे. 1 ते 6 तारीख म्हणजे मेची 1 ते 6 तारीख या दरम्यान लागणार आहे. तर माझी जी एक्स्पेक्टेड डेट आहे मागच्यानुसार मी काढलेल्या आहे, तर 3 ते 4 तारखेपर्यंत लागायला पाहिजे. ठीक आहे. 3 ते 4 2 दिवस मी दिले आहेत 12वीच्या निकालाला. आता 10वीचं पहा. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर त्यानंतर 2 आठवड्यात म्हणजे मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात 10वीचा निकाल. हे पहा 10वीची माझी एक्स्पेक्टेड इतकी लांब नाही. माझी तर डायरेक्ट 6 किंवा 7 तारीख आहे. पण जर लागला तर 15 मेला लागू शकतो. ठीक आहे, 15 मे. कारण की मागच्या वेळेस एक्स्पेक्टेड नुसार मी सांगितलेलं आहे. मागच्या वेळेसच्या निकालाच्या याच्यावरून मी ते काढलंय आणि त्यानंतर तो डाटा मी या ठिकाणी काढून तो त्याच्यावरती मी सांगितलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कसं पाहायचं आहे तर तुम्हाला SSCची लिंक वगैरे ते त्या टायमिंगला मी सगळे व्हिडिओ प्रोसेस अपलोड करत जाईल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुमचे एक्स्पेक्टेड पर्सेंटेज किती पडू शकतात तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा.